बातमी एक महत्त्वाची। पुणे पोरशे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने दिलासा दिलाय। बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून अल्पवयीन आरोपीची तात्काळ मुक्तता करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत। अल्पवयीन आरोपीच्या आत्याकडून हेबियस कॉर्पस अंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश हायकोर्टाने जारी केलेत। न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला। सध्या अल्पवयीन मुलाचा ताबा घेण्यासाठी त्याची आत्या बाल सुधारगृहात आली असून थोड्याच वेळात अल्पवयीन मुलाची सुटका होऊ शकते। जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याच्या आत्याच्या मार्फत फाईल केली होती, ज्याच्यात आम्ही हंबली असं सांगितलं होतं की सेक्शन 12 जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा, तो जर का सेक्शन आपण पाहिलात तर कुठलाही गुन्हा बेलेबल असू दे किंवा नॉन बेलेबल असू दे, कोड ऑफ CRPC विल नॉट अप्लाय टू अ चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ। म्हणजे त्याचं जे डिटेन्शन आहे हे मुळात करण्यातच येत नाही। मग जर का असं असेल तर मग 19 मे 2024ची आदेश हे योग्य आदेश होते, कायद्यानुसार कायद्याला धरून आदेश होते ते। त्या बेसिसवरती आपण ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर आलो होतो। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट यांनी त्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत। थोड्याच वेळात अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका होण्याची शक्यता आहे। अल्पवयीन मुलाचा ताबा घेण्यासाठी त्याची आत्या सुधारगृहामध्ये पोहोचल्याचं समजते। कोर्टाची ऑर्डर ही अद्याप त्याची कॉपी आलेली नाही, त्यामुळे काहीसा वेळ या सगळ्या प्रक्रियेदरम्यान जाऊ शकतो। तेव्हा जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं होतं आणि या सगळ्याच्या मध्ये कायद्याचा निर्वाळा देत अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून आता सुटका होण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्यात मंदार गोंजारी बाल सुधारगृहाच्या परिसरातून आपल्यासोबत आहे। मंदार, कोर्टाची ऑर्डर अद्याप त्याची जी कॉपी आहे ती आली नसल्याचं समजते, परंतु आत्या पोहोचलेली आहेत। साधारण किती वेळ जाऊ शकतो, काय अपडेट मिळत आहे? मी आता बाल निरीक्षण गृहाच्या समोर आहे आणि इथं काही वेळापूर्वी या अल्पवयीन मुलाची आत्या आलेली आहे। त्याचबरोबर या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे वकील देखील आधीपासूनच दुपारपासूनच या ठिकाणी आहेत। या मुलाची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि जी पुढची प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया अशी आहे की जे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्या आदेशाची ऑर्डरची कॉपी जी आहे ती कॉपी या ठिकाणी पुण्यामध्ये या बाल निरीक्षण गृहामध्ये दिल्यानंतर या ठिकाणी ती सबमिट केल्यानंतर सुपूर्द केल्यानंतर मग या अल्पवयीन मुलाची सुटका होणार आहे। आता ही जी ऑर्डरची कॉपी आहे ती आज या ठिकाणी पोहोचते की याला दुसरा दिवस म्हणजे उद्या उजाडतो हे पाहावं लागेल, किंवा दुसरा मार्ग म्हणजे उच्च न्यायालयाकडून या ऑर्डरची कॉपी जर ईमेलच्या मार्फत इथल्या न्यायाधीशांचा जो दर्जा आहे त्यांना जर आली तर आजच या मुलाची सुटका होऊ शकते, अन्यथा या मुलाची सुटका होणं हे उद्यावरती देखील जाऊ शकतं। मात्र या मुलाच्या कुटुंबियांकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्यात। या मुलाला या बाल निरीक्षण गृहामधून बाहेर काढण्यासाठी, त्याचा ताबा घेण्यासाठी त्याचे वकील मी जसं म्हटलं दुपारपासूनच या ठिकाणी आहेत आणि त्याची आत्या देखील, ज्या आत्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती ती आत्या या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सोपस्कार पूर्ण आज होतात की उद्या होतात यावरती या मुलाची सुटका आज होणार की उद्या होणार हे ठरेल। नक्कीच मंदार, तू राहाच आपल्यासोबत, आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत। बातमी पुण्यातलीच आहे। पुण्यातल्या L3 लाउंज पब प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही तरुणांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली। नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा अशी या दोघांची नावं असून या दोन्ही तरुणांची ओळख अशाच पार्ट्यांमध्ये झाल्याचं समोर आलं। त्यामुळे L3 बारमधील एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात हे दोघं ड्रग्ज घेताना दिसत होते। या व्हिडिओनंतर पोलिसांनी दोघांचा तपास घेत त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली। म्हणजेच L3 लाउंज पबमध्ये ड्रग्ज घेतले जात होते यावर शिक्कामोर्तब झालंय। अपडेट जाणून घ्यात मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, या दोघांच्या कबुलीमुळे L3 लाउंज पबमध्ये ड्रग्ज घेतले जात होते यावर शिक्कामोर्तब झालंय आणि याहून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या तरुणांपर्यंत हे ड्रग्ज पोहोचले तरी कसे? हा आता पुढे पोलिसांच्या तपासाचा भाग असणार आहे की या दोघांकडे हे ड्रग्ज पोहोचले कसे आणि हे जे ड्रग्ज आहेत किंवा जे अंमली पदार्थ आहेत ते मेफेड्रॉन असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि आपण सगळे जाणतो की ललित पाटील प्रकरणामध्ये मेफेड्रॉनचा व्यवहार किंवा तस्करी होत होती हे उघड झालं। त्यानंतर किती मोठी कारवाई झाली, ललित पाटीलची सगळी टोळी अटक झाली, पोलिसांवरती निलंबनाची नाही तर बडतर्फीची अटकेची कारवाई झाली, ससून हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांवरती कारवाई झाली आणि
इतकी सगळी कारवाई झाल्यानंतर देखील जर पुण्यामध्ये मेफेड्रॉन आढळत असेल, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मधल्या कालावधीमध्ये पुण्याजवळच्या कुरकुम MIDC मध्ये तब्बल 3,000 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं होतं. त्याचा एक साठा पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये आढळून आला होता. आणि असं असताना या इतक्या मोठ्या कारवाया झालेल्या असताना देखील पुन्हा जर मेफेड्रॉन पुण्यामध्ये सापडतंय तर ही अतिशय गंभीर बाब आहे. पुन्हा कारवाया होऊन देखील जर मेफेड्रॉन सापडत असेल तर पोलिसांसमोर, तपास यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे. या दृश्यांमध्ये जे दोन तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना दिसत होते, ते ड्रग्ज होतं हे आता सिद्ध झालेलं आहे त्यांच्याच कबुली जबाबातून. आणि आता पुढचा तपास असणार आहे की यांच्याकडे ड्रग्ज आलं कुठून, आणि या दोघांच्या व्यतिरिक्त या पार्टीमध्ये जे 40 ते 50 जण सहभागी झाले होते त्यापैकी कोणी ड्रग घेतलं होतं का, अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का, या दिशेने आता पोलिसांचा तपास असणार आहे. दीपक. मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.